नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने युट्यूबच्या खादाड भांडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आखाडा निमित्त आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील वेगवेगळे हॉटेल्स आणि तिथले खास नॉनव्हेज पदार्थ आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आज आलेलो आपण वाकड या भागामधील मानकर चौकात आणि या ठिकाणी खास बोकडाचं मटण, ते सुद्धा खानदेशी मसाल्यातलं बोकडाचं मटण आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे. यासाठी मानकर चौकातील हॉटेल सुवर्ण थाट या ठिकाणी आलेलो आहोत. चला हॉटेल सुवर्ण थाट मध्ये बघूयात बोकडाचं मटण, खानदेशी मसाला, आणखीन काय काय ते. खानदेशी मसाल्यातील गावरान बोकड मटण त्यांच्याकडे मिळणार आहे. मित्रांनो, हॉटेल सुवर्ण थाटचे जे पार्टनर्स आहेत ते आपल्या बरोबर आहेत. सुयोग आणि शुभम आपल्या बरोबर आहेत आणि यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. नमस्कार. तुमचं नाव? सुयोग बागुल. शुभम सोनार. अच्छा, हे दोघ जण ह्या सुवर्ण थाट हॉटेलमध्ये व्यवस्थापन बघतात. हॉटेल ऍक्च्युअली आपलं किती वर्षापासून आहे? त्याला 2 ते 2.5 वर्ष झाले. आणि आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय? आपल्याकडे गावरान बोकड्याचं मटण आणि शेवग्याची मसाल्याची थाळी व्हेज मध्ये. हो. बरं. आणि चिकन मध्ये? चिकन मध्ये आपल्याकडे सर्वच आहे. गावरान चिकन आहे, स्टार्टर वगैरे सगळं त्यामध्ये. हो. आणि आपल्या हॉटेलचं टायमिंग काय? टायमिंग आपला 12 ते 4 आहे आणि सायंकाळी 7:30 ते 11. बरं. आणि इथला एक्झॅक्टली पत्ता सांगा. कसपटे वस्ती, मानकर चौक, अपोजिट टू बार्बिक्यू विलेज. बरं. आणि जर तुमच्या हॉटेलमधलं मला एक स्पेशल डिश खायची असेल तर ती कोणती खावी? सुवर्ण स्पेशल मटण थाळी. अच्छा, मटणामध्ये. आणि चिकन मध्ये? चिकन मध्ये गावरान चिकन. व्हेज मध्ये? व्हेज मध्ये शेवगा मसाला थाळी आहे आपल्याकडे. मित्रांनो, मटणामध्ये स्पेशल थाळी आहे, चिकन मध्ये गावरान चिकन आहे, व्हेज मध्ये सुद्धा यांच्या ज्या स्पेशल थाळी आहेत त्या सुद्धा अल्टिमेट आहेत असं यांचं म्हणणं आहे. आपण बघणार आहोत कशा पद्धतीच्या थाळ्या आहेत आणि ते तुम्हाला दाखवणारच आहोत. धन्यवाद. चला तुमचं किचन बघूयात आणि तुमच्या थाळ्या बघूयात. नडियन चिकन मलाई कबाब जे आहेत हे तयार केले जात आहेत. इसमें धनिया है, धनिया पाउडर है और रेगी मिर्च है और चिली पेस्ट है, धनिया पाउडर है. चिकन मलाई टिक्काची प्लेट तयार होते. त्यामध्ये सुरुवातीला चटणी, तंदुरी सॅलेड, चिकन मलाई कबाब ही संपूर्ण मलाई मध्ये आता उतरती आहे. या ठिकाणी चिकन आळणी जे आहे हे तयार होत आहे. एक नंबर लेग पीस आणि सर्व पीसेस यामध्ये आहेत. या ठिकाणी मटन सुक्क आहे जे तयार होत आहे. सुरुवातीला यामध्ये आलं लसूण पेस्ट, मटन ग्रेव्ही, स्पेशल मसाला मध्ये आता मटनचे पीसेस ऍड केले जात आहे. भरपूर अशी कोथिंबीर. मटन सुक्क जे आहे हे तयार झालेलं आहे. आता याचं प्लेटिंग सुरू आहे. सुरुवातीला कांदा, लिंबू, मटन रस्सा, मटन सुक्क, मटन आळणी, सोलकढी, मटन खिमा मसाला, अंडा मसाला, गुलाबजामुन, भाकरी किंवा चपाती. व्हेज मधील शेवगा थाळी जी आहे तयार होते. सगळ्यात सुरुवातीला कांदा,
लिंबू, शेवगा मसाला, शेवगा सुक्के, सोलकढी, राईस, भाकरी किंवा चपाती. अशा पद्धतीने आपली शेवगा थाळी जी आहे, व्हेज मध्ये शेवगा थाळी तयार झालेली आहे. वांगे मसाला थाळी यामध्ये सुरुवातीला कांदा, लिंबू, मसाला वांगे, वांगे मसाला फ्राय, सोलकढी, राईस, भाकरी किंवा चपाती. चिकन बिर्याणी, त्याबरोबर कांदा, लिंबू, रायता, ग्रेव्ही. अशा पद्धतीने ही चिकन बिर्याणी आपल्या समोर आहे. मित्रांनो, हॉटेल सुवर्ण थाट मध्ये आता आपली प्लेट जे आहे ते तयार झालेले आहेत. मटन जे आहे, बोकडाचं मटन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. खानदेशी पद्धतीचा मसाला जो घरगुती ते तयार करतात, त्यांचा स्वतःचा फ्लेवर त्या मसाल्यामध्ये आहे. आता ते आपण मटन सुक्क जे आहे हे टेस्ट करणार आहोत. मित्रांनो, आता मटन खिमा जो आहे हा आपण टेस्ट करूयात. मस्त मटन रस्सा, मित्रांनो. मटन खायचं म्हटलं तर रस्सा आहे, भाकरी आहे, त्यामुळं लावून लावून खाण्यापेक्षा आपण जरा मस्तपैकी चुरून खाऊयात. भाकरी बारीक चुरूयात आणि त्याची टेस्ट घेऊयात. चला, भाकरी चुरून घेऊयात. त्यावर मस्त असा लिंबू पिळून घेऊया. मस्त मटन भाकरी चुरून एक नंबर. मटन आळणी सूप, हा हा हा, हा हा हा, वा. पण बिर्याणी ट्राय करूयात. बिर्याणी सोबत रायता. चला, बिर्याणी टेस्ट करूयात आपण. या बिर्याणीचा फ्लेवर रेग्युलर बिर्याणीपेक्षा वेगळा आहे. मित्रांनो, स्टार्टर मध्ये चिकन मलाई टिक्का जो आहे आपण टेस्ट करणार आहोत. नॉनव्हेज जेवण झाल्यानंतर सोलकढी तो बनतीये. जेवण चांगलं पचतं याच्यामुळं, त्यामुळं सोलकढी प्यायलाच पाहिजे. मित्रांनो, हे सगळं आता आम्ही संपवतो. आपल्या चॅनलला असेच वेगवेगळ्या पद्धतीचे नॉनव्हेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. त्यामुळं आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा. चला, भेटूयात उद्या नवीन हॉटेलमध्ये.